रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे। जिल्हा परिषदेवर बहुमताने सत्ता प्रस्थापित करणं प्रत्येक राजकीय पक्षासाठी अस्तित्वाचा प्रश्न बनलाय। राज्यात नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आपला डंका वाजवल्यानंतर भाजपनं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आपल्या ताब्यात घेण्यासाठी मोर्चा वळवलाय। रायगड जिल्ह्यात भाजप संघटनात्मक दृष्ट्या मोठी उभारी घेत असून आज घडीला क्रमांक 1 चा पक्ष म्हणून भाजप पुढे आलाय। जिल्ह्यात भाजपला पोषक वातावरण असून रायगड जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष बसेल असा विश्वास भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय। सुधागडात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पेणच्या ॲडव्होकेट निलिमा धैर्यशील पाटील नशीब आजमावणार का यावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला देखील प्रकाश देसाई यांनी उत्तर दिले। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगरपालिका महानगरपालिकामध्ये न भूतो न भविष्यती असं दैदिप्यमान यश भारतीय जनता पार्टीने प्राप्त केलेलं आहे। म्हणजे लोकांना किंवा पत्रकारिते करणाऱ्या तुम्ही सर्व मंडळींना अपेक्षित नव्हतं असं सगळ्यांचे डोळे भुवया उंचवतील असं यश भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे। आणि आम्हा मंडळींना याच्यामध्ये फार असं नवल वाटलं नाही, कारण भारतीय जनता पार्टीची घोडदौड आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी जवळून पाहतोय। आणि त्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीमध्ये अतिशय जबाबदारीने मी हे विधान करतोय की भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीमध्ये क्रमांक 1 चा पक्ष म्हणून जिल्हा परिषदेमध्ये उभा राहील। आमच्या पक्षाचे कार्यकर्ते एवढ्या संख्येने मोठे आहेत आणि सगळे कार्य तत्पर आहेत, सक्रिय आहेत। अशा असल्यामुळे इच्छुकांची खूप मोठी अशी गर्दी आमच्याकडे झालेली आहे। आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय धैर्यशील दादा पाटील, आदरणीय धारप साहेब, आदरणीय आमदार रवींद्रजी पाटील साहेब, ही सर्व मंडळी अतिशय चाणाक्षपणे ह्या संपूर्ण याच्यामध्ये निवडणुकीमध्ये उमेदवारी जे इच्छुक आहेत त्यांचे रितसर अर्ज सगळे गेलेले आहेत वर जिल्हाध्यक्षांकडे, आणि त्याच्यामध्ये योग्य ते सर्व प्रकारचे निकष लावून भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीप्रमाणे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उमेदवार घोषित केले जातील। संभाव्य उमेदवार बरेचसे आहेत, परंतु अधिकृतरित्या अजून घोषित केलेले गेलेले उमेदवार अजून कुठलेही सुधागड तालुक्यात झालेले नाही। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, रायगड।